मला वाटत नाही की कुणी मुद्दामून केला असावं. शेवटी आपण बघा, शेवटी आज देश संकटात होता. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. मी 4 दिवस त्याच्यावरती पूर्ण काम केलं. ज्या ज्या कंपन्यांचे तुम्हाला वाटले की असे रेट वाढलेले होते, मी तुम्हाला सांगतो तात्काळ कसे कमी केले त्याचे सुद्धा मी दाखले दिलेले आहेत. अगदी 9,000, 10,000, 14,000 पर्यंत श्रीनगर ते मुंबईची विमानाची तिकीटं खाली आली होती. हे आम्ही जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नाचं यश होतं. मला वाटत नाही की कुणी मुद्दामून केला असावं. शेवटी आपण बघा, शेवटी आज देश संकटात होता. देशावरती आज इतका मोठा हल्ला झाला होता. मला असं वाटतं प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवूनच काम केलं. हे बघा, शेवटी हा मुद्दा वारंवार येणारच आहे. हे ओपन मार्केट आहे. शेवटी जगभरात कुठेही तुम्ही गेलात तरी हीच पद्धती आहे. हे ओपन मार्केट आहे, पण त्याच्यात सुद्धा निश्चितपणे डीजीसीएच्या माध्यमातून याच्यामध्ये ही कुठंतरी कंट्रोलमध्ये राहतील. विमानाची तिकीट आणि दर हे कुठंतरी एका याच्यामध्ये चौकटीत कसं राहतील याच्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच आहेत. हे बघा, शेवटी आता फटका बसण्यापेक्षा हा शेवटी स्वाभिमानाचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की जे पाकिस्तानाची सेवा किंवा हे विषय आहेत सगळे बंद केले जाणार आहेत. त्यामुळे याच्याबद्दल मला असं वाटतं की जे केलं ते योग्य केलं.